नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे व्लॉगरफरी. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आज थोडीशी की बाहेरची कामं करणार आहे, कारण बाहेरची कामं राहिली की नाही तसेच राहतात आणि असं थोडंसं ऊन पण पडले, पाऊस नाही, त्यामुळे बाहेरची सगळी पेंडिंग कामं जी किरकोळ आहेत की नाही ती करून घेऊया. चला, चार्ली कुठेतरी गेलाय तोपर्यंत मला वाटलं घरात आम्ही लॉक केलं, बाहेर गेलेली आणि लक्षात आलं आहे का बघा तर घरात नाहीये. फिरायला शिकलाय की नाही, जरा ऊन पडलं की बाहेर फिरायला जातं. मशीन घेऊ ऑक्सिजनचं. हे ऑक्सिजनचं मशीन खराब झाले, ते बदलून आणायचं आहे. बाकीचं माझं घरातलं सगळं कणी आवरलेलं आहे. थोडंसं अजून जेवण बाकी आहे. डबा वगैरे तर झालेला आहे, नील गेलेला आहे बघा. ओटा भांडी वगैरे सगळं झालेलं आहे. अजून थोडंसं जेवण फक्त बाकी, पण ते मी आल्यावर करणार. फक्त हेच घेऊन वा चावी टाकत केलेलास हा नुसता हिंड बोऱ्यासारखा हिंडतोय. घरात घालू चल. चला बसा शांत. ज्या कामासाठी गेले होते की नाही ते काम झालंच नाही. बऱ्याच दिवसानं गाडी चालवायला बसलं की नाही पूर्ण इज्जतीचं की नाही सफाई खारीडाळ होतं. ज्याला समजलं त्याला समजलं, नाही समजलं त्याने छंगवलं म्हणून. हा का अरे घरात जाई ना ऐके थांब. चला पुन्हा गृहप्रवेश करूया आपला. हेच बाई ग तुझं पुढं माझ्या काम. बाहेर ना आलं की नाही त्याला काय वाटते काय माहिती. तुला खायला घ्यायचं पहिल्यांदा का नाही थोडासा चहा घेऊया. केस कशी विस्कटले वाऱ्यामुळे. चहा ठेवला नाही तवा ठेवलाय. मला पण चहासोबत तसा ब्रेड नाही आवडत. असा गरम करून कणी तव्यात असं कुरकुरीत झाल्यावर खायला होतं. आणि हे असं कधी स्लाइस मला आवडतं. 2 चारलेला घातले. आता मी कधी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे. मी कधी करत नाही, पण माझी मावशी करते काय म्हणजे कुकरमध्येच कधी डायरेक्ट फोडणीला करते. तर मी पण आज तसंच करणार आहे. डाळ बटाटा करणार आहे पण कुकरमध्येच करणार. खालं सर खा किती खा. असा भाजला कधी असा भाजून ब्रेड कधीतरी खाऊन बघा. असा कुरकुरीत कधी चांगला लागतो. एकच संपलं, एक ठेवूया आपण संध्याकाळी खायला. कुकरमध्ये टाकताना आपण जे शिजायला पाणी टाकतो की नाही पातेल्यापेक्षा त्याचा अर्धा कुकरमध्ये टाकायचं, कारण कुकरमध्ये पटकन शिजतो. गॅस कधी बारीक करा, बारीक गॅसवरच शिटावू देत. चुकून कधी मोठ्या गॅसवर पाणी सगळं ते फोडणीचं बाहेर सिटीमध्ये. चला तर कपडे उन्हात घाले. सकाळी कधी लवकरच आज पाणी आल्यामुळे कधी लवकर मशीन लावलेलं. ह्याने नील काल कधी ह्याचं वॉशरूमचं बटन लावायला गेलं चुकून, तर ते बटनाला हात लावल्या की बोटाला थोडंसं त्याला कधी असं मुंग्या आल्यासारखं झालं. तेव्हा म्हटलं मम्मी की मुंग्या आल्यासारखं वाटायला लागले तिथं. मला कधी लाईटचं शॉकची अशी इतकी भीती बसली की नाही मनात. माझ्या मोठ्या दादाच्या लग्नात कधी ते पहिलं गिझर कसा होता माहिती आहे, बंब असतं की नाही, त्या बंबालाच आमच्याकडे असं गिझरची सोय केलेली, जोडलेल्या वायरी वगैरे. तर कधी त्याला असा भरलेला बंब होता आणि त्याला जे शॉक बसलेला मी बघितले की नाही, त्यापासून माझ्या मनात एवढी भीती बसली आहे. तो असा बंब असा भरलेला पाण्याचा घेऊनच कधी ते दादा असं त्याला मी बघितलेलं समोरासमोर, त्यामुळे कदाचित कधी एवढी भीती बसली. मी इथं काठीच ठेवले, हे बघा काठीच ठेवले. काठीनं मी कधी चालू केलं होतं. मी सकाळी कधी ह्याने असतानाच कधी ते मशीन यांच्या पुढ्यातच म्हटलं ह्यांना थांबा मी मशीन लावते, म्हणजे चुकून जरी शॉक बसला तर याने ते मीटर तरी बंद करतील. ते आहे आमच्याकडे ते व्होल्टेज हे झालं की ते खाली बटन पाडायचं, तरी पण कधी लय भीती वाटते. पाऊस इकडं तिकडं असल्यामुळे ड्रिल कधी हे ते कपड्याची जाळी लावलेली पण तिथला खेळा निघाल्यामुळे पाऊस असं वाकडा तिकडे आला का नाही ते सगळे भिंत ओली होते. त्यामुळे कदाचित कधी या बोर्डला एकदम थोड्याशा अशा मुंग्या झाल्यासारखं झालं असेल. एकदा मशीन लावायला पाहिजे, कारण 2-3 दिवस पाणी नव्हतं.
कावळा कसा निवांत बसलाय बघा त्या दरवाजावर. तो सिमेंटचा दरवाजा आहे काढून ठेवलेला, त्याच्यावर बसलाय आपला निवांत इकडे तिकडे बघत. तुम्ही देवपूजा करूया. ही देवपूजा पण झालेली आहे. नंतर आपल्या पण झालं. चला आता त्यांनी देवाला फक्त फुलं घालायचे, फुलं काढून आणूया. हे घुंगरू कणी माझं ह्याच्या अगोदरचं कुत्रं होतं कणी बॉक्सर, त्याच्यासाठी आणलेलं मी. पण त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या बेल्टला कणी बांधायला तर त्याचं मला घडलं नाही, ते तसंच ठेवलं होतं एवढं. ते आता कणी बॉक्सरच्या बेल्टला लावले. त्याच वाजता ते मला बांगडी पिचकले का काय माहिती. होय ते चिमटा लागले सारखं. पटकन नाही बघत ती, थोडी नाजूक आहे की ती. तुम्ही म्हणाले असं सारखं मला असं काय चिमटा लागलं, दुखा लागलं. कारण त्याच्या बेल्टमधनं कणी सुई जाते तर काय माहिती. मोठी घेतल्या सुई, पण काय म्हणतात काय माहिती. 4 पदरी दोरा म्हणजे मोठा झाला पाहिजे. चार्ली तुझा बेल्ट काढ इकडे बाळा. ए चार्ली, तुम्ही घुंगरू लावलं त्याला. घुंगरू काय कसा काढायचा रे? हा आता कसं शिवायचा? ही सुई बघूया. ही सुई जरा कणी जाड आहे, ती एकदमच नाजूक असल्यामुळे कणी ही नाजूक आहे. ती जरा जांबीला कमी आहे पण जाड आहे. गोल काढून घेते. बेल्ट खराब व्हायचा. जा का का तुझ्या जवळ माझ्या ड्रेसवर झोपू नको. यांच्या काय गप्पा चाललाय. काय चाललंय रे? हे चार्ली उठ. काय अजिबात घ्यायचा नाही तो ड्रेस पायाला. आता मी कसा करते बघा, डिवोर्स हे बघ. हे बघ मार खाशील काय. झोप शांत. हळूच काहीतरी दुसरा तागा पण शांत बस की जरा. बघूया किती किती आणतात. 90 किती एवढं अंतराला लावून झालेले. बाकीचं लावायला काही बराच वेळ जाणार. चला की मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. 2 तर व्यवस्थित बसले. थोडं लावून झालं जुगाड करून करून. अगोदर मोठ्या सुईनं कधी होलं पाडून घेतली आणि नंतर डोकं खायचं काम. त्याला काय आहे ते बघा, ते निवांत झोपलाय. मी त्याच्यासाठी एवढं कष्ट करते. एक राहिलंय. चार्ली अब इकडे इथं बांधेल. ये इथे हे बांधेल. तिला इकडं तुला कसं दिसते बघितले. कसं दिसते बघे तुला.
चार्ली भारी वाटतंय ना. चला तर आजचा व्लॉग इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.